आज सकाळची सुरुवात काहीशी अशी झाली. आज आहे मैत्रिणीच्या घरचा दुसरा दिवस आणि सकाळी उठल्यावर मुलांना फ्रेश करून पहिल्यांदा गार्डनला पाठवलं. कारण गार्डनमध्ये पाठवण्याचं कारणही तसंच, कारण आदल्या रात्री जवळजवळ 5 वाजेपर्यंत ही मुलं खेळत होती आणि तुम्ही बघू शकता रूमची अवस्था. 4 वाजता मी हा व्हिडिओ काढलेला आणि तोपर्यंत यांचा खेळ सुरूच होता. झोपता करताना 5 वाजले आणि रूमची अवस्था बघण्यालायक झालेली होती. त्यामुळे सकाळी उठल्यावर फ्रेश केलं त्याला आणि सगळ्यांना पाठवलं गार्डनमध्ये. ते गार्डनमध्ये गेले तोपर्यंत आम्ही सगळी रूम आवरून घेतली आणि आज नाश्त्याला होता इडली आणि चटणी. नाश्ता केला, चहा घेतला आणि आमच्या गप्पा अजूनही काही संपत नव्हत्या. खरंच मैत्रिणी भरपूर दिवसानंतर भेटल्या तर गप्पांना उधाण येतं. आणि दरवर्षी बघितलं तर जेव्हा मी माहेरी जाते तेव्हा हिच्या घरी येतेच आणि जवळजवळ सकाळपर्यंत आम्ही गप्पा मारल्या आणि नंतर बघितलं तर झोपलो आणि उठायलाही उशीर झालेला होता. नाश्ता झाला आणि लगेच लागलो आम्ही दुपारच्या जेवणामध्ये. आज दुपारच्या जेवणामध्ये होते चपाती, झिंगा मसाला आणि बिर्याणी मेड बाय अंकिता, म्हणजे मी बनवलेली होती. आणि आम्ही जेव्हाही मैत्रिणी भेटतो तेव्हा चपाती बनवण्याचं काम हे आशाच करते, कारण तिच्या चपात्या खूप छान असतात. मग मुलांना जेवायला दिलं आणि जेवतानाही दुपारी खूप उशीर झालेला होता आणि आम्ही एक्स्ट्राच बिर्याणी बनवली होती, कारण संध्याकाळी आमचा प्लॅन होता मुलांना घेऊन सिटी पार्कला जायचं. दुपारी खूप जेवल्यामुळे विश्रांती करून आम्ही सिटी पार्कला आलो आणि मुलांनी जी काही धमाल केली सिटी पार्कला, खूप मजा आली. मी सुद्धा सिटी पार्कला पहिल्यांदाच गेलेली होती. छान बनवलेलं आहे आणि मुलांबरोबर आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केला, खूप मजा आली. आणि अशा मैत्रिणी भरपूर दिवसानंतर भेटल्यामुळे एक फोटो तो बनता आहे.